एक डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिकाला मराठीत बोलल्यामुळं अपमानास्पद वागणूक मिळाली। एवढंच नाही तर कुठेही तक्रार करा, आमचं कुणीही वाकडं करू शकणार नाही, असा इशारा देखील मुंबईमध्ये झालेल्या एका प्रदर्शनपर कार्यक्रमामध्ये डोंबिवलीकर रमेश विठ्ठल पारखे यांना देण्यात आला। यामुळे संबंधित जीपीओ पोस्ट खात्यातील अधिकाऱ्यांना पारखे यांनी लेखी तक्रार केली असून आता याविषयी राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतं या प्रतीक्षेची पारखे वाट पाहत आहेत। याविषयी रमेश पारखे यांनी सांगितल्याप्रमाणे पोस्ट खात्यातर्फे महापॅक्स 25 हे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 रोजी 4 दिवस मुंबईमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे भरवण्यात आलं होतं। या प्रदर्शनामध्ये डोंबिवलीकर पारखे यांना काही साहित्य खरेदी करायचं होतं, तेव्हा खिडकी नंबर 32 वर असलेल्या व्यक्तीशी याविषयी मराठी भाषेमध्ये संभाषण केलं असता हिंदीमध्ये बोला असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं, परंतु पारखे यांनी हिंदीत का आपणास मराठी येत नाही का असा प्रतिप्रश्न केला, तेव्हा हिंदीतच बोला असं सांगण्यात आलं। इतकंच नाही तर माझ्याबद्दल कुठेही तक्रार करा, माझं काहीही बिघडणार नाही, मी मराठी बोलणार नाही असा तोरा देखील यावेळी केला गेला। असा ताठर वागणुकीमुळे पारखे यांनी त्याबाबत तक्रार केली असल्याचं सांगितलं। आमच्या मराठी भाषेला राज्यभाषा दर्जा मिळाला असून जर अशी वागणूक दरवेळी मिळत असेल तर न्याय नेमका कोणाकडे मागायचा अशी विचारणा आता पारखे करीत आहेत। रमेश विठ्ठल पारखे, मी डोंबिवलीला सर्वेश हॉल शेजारी राखी अपार्टमेंट टिळक रोड येथे राहतो। मी निवृत्त LIC मधून निवृत्त प्रशासनिक अधिकारी म्हणून झालो आहे। मला स्टॅम्प जमवण्याचा छंद आहे। मी 1985 सालापासून विविध देशांचे स्टॅम्प आणि खास करून भारताचे स्टॅम्प जमवतो। त्यानिमित्ताने मी विविध प्रदर्शन होत असतात, त्यांना मी भेट देत असतो। असंच एक महापेक्स नावाचं प्रदर्शन भारत सरकारच्या पोस्ट अँड टेलिग्राफ खात्यातर्फे GPO फिलाटेलिक ब्युरो यांच्यातर्फे 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर भरलं होतं। हे प्रदर्शन अतिशय मोठं असतं। माझ्या माहितीप्रमाणे मी हे चौथं प्रदर्शन बघतो आहे आणि या प्रदर्शनामध्ये फर्स्ट डे कवर स्टॅम्प्स, त्यांचे फोल्डर्स, जे प्रदर्शन भरतं त्याचं, आणि शिवाय विविध स्टॉल्स असतात जे स्टॅम्प्स विकत असतात आणि घेत असतात, याचं तिथे विक्री होत असते। हे प्रदर्शन आमच्या दृष्टीने पर्वणी असते। मी गेलो 25 तारखेला दुपारी 3 वाजता मी त्या फिलाटेलिक ब्युरो काउंटर नंबर 32 येथे दुपारी 3 वाजता गेलो, कारण मला हवं होतं। तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही 32 नंबरच्या काउंटरवर जा, तिथे तुम्हाला सगळं साहित्य मिळेल। मग तिथे गेल्यानंतर मी तिथे 2 असिस्टंट बसले होते, त्यापैकी मी एकाला म्हटलं मला अमुक अमुक मराठीत बोललो, अमुक अमुक हवं आहे, कारण मला मराठीत बोलायची सवय आहे। तर त्याने सांगितलं आप क्या बात कर, हमको समझ नहीं आया, आपको हिंदी में ही बात करना पड़ेगा। तो मैं म्हटलं आप ऐसे कैसे बोल रहे हो, आप महाराष्ट्र में रहते हो, मराठी आपको सुनना ही पड़ेगा। बोलता है हम लोग नहीं मानेंगे, हम नहीं जवाब देंगे आपको हिंदी में ही बात करना पड़ेगा। मग म्हटलं मी शिकायत करतो तुमची। त्याच्या शेजारी दुर्दैवाने ठेवला होता तो हिंदीच होता। तो उठून उभा राहिला आणि मला म्हणाला जाओ किधर शिकायत करना है उधर करो। मग मी नाईलाजाने आता एवढा लांब आलो होतो। मग माझा आवाज चढल्यावरून एक मराठी एम्प्लॉई झाला, पण तो शेवट झाल्यावर आला। तर त्याच्यानंतर मग मी ते साहित्य विकत घेतलं आणि ताबडतोब ऑफिसर शोधायला गेलो, तिथल्या तिथे तक्रार नोंदवूया म्हणून फिलाटेलिक ब्युरोच्या। पण दुर्दैवाचं झालं की फार मोठं फंक्शन होतं, प्रचंड संख्येने लोक आले होते, स्टेजवर सगळे पोस्टाचे अधिकारी बसले होते, त्यामुळे मला तक्रार नोंदवायला कोणी अधिकारी उपलब्ध त्या दिवशी झाला नाही। म्हणून मग मी आत्ता डायरेक्टर फिलाटेलिक ब्युरो GPO मुंबई 1 यांच्याकडे रीतसर तक्रार केलेली आहे आणि मी गेले 5 वर्ष 1985 सालापासून स्टॅम्प जमवतो आहे। माझा हे 4थं प्रदर्शन आहे माझ्या माहितीप्रमाणे।